आज का रविवार निवांत मग 12ला उठलो तो पद्धतशीर 12ला उठून ते आंघोळ विंघोळ करून पद्धतशीर कारच्यामध्ये पूजिंग ते करायला तो आणि तेवढ्यात मम्मी कामाला लावली जा डब्बा देऊन या पप्पाला म्हणले. तेवढंच गाडी घेऊन निघालोच होतो ज्या आईला आणि अर्ध्या रस्त्यात पाऊस लागला. काय करतो सोलापूरमध्ये पाऊस सुट्टी दे आणि एका झाडाखाली थांबलो आणि नंतर जाऊन डब्बा ते दिलो ऑफिसमध्ये आणि तिथनं नीट निघालो होतो घराकडं आणि आपल्यासोबत शॉर्ट झालं इकडं समोर का पाऊसच नव्हतं ज्या आईला. मग आज काय जेवायला शेंगाची आमटी चपाती केली आणि आपल्यासाठी ताट ते वाढून घेतलो. भूक तर लय भयानक लागली होती. मग चपाती असं मोडून आमटीत बुडून पद्धतशीर दिलो रिबीट आणि आपल्याला जायचं होतं विव्याकडे निघालोच होतो. अर्ध्या रस्त्यात फोन लावला मी चालो थांबला आणि नंतर शेवटी विव्या आल्यानंतर विव्यासोबत आलो नीट आलो आपल्या पांडूकडे. दुपारी गल्ली ते दोघं सोडून कोणच भेटत नाही. मग संध्याकाळी येऊन तयार ते झालो रेनकोट ते घातलो होतो कारण आपल्या सोलापूरमध्ये 4 दिवस झाला पाऊस का सुट्टी देणं होतं ज्या आईला. मग नंतर परत आलो आपल्या पांडूकडे आणि आलेले आणि काय कुरकुरे दाखवाल ताजावते सोडा आपल्यासाठी बी आणलं होतं ज्या आईला आणि काय नंतरशी गपचूप खिशातनं काढून खाल अंगावर किडे चढले होते म्हणून जाऊन लांब थांबून खाल त्याच्या आईला कंट्रोल. आणि इथं पांड्या काय बसल्या ठिकाणी त्या छोट्या पोराची मजा घ्याल त्याच्या आईला. आणि जाऊ दे आता तुम्हाला ब्लॉग आवडत असेल लाईक फॉलो शेअर तेवढं नक्की करा.